पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली होती की महाराष्ट्र स्टेटमध्ये रीनीट नंतर किती मार्कावर गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज मिळू शकतं, आणि आता आपण चर्चा करणार आहोत की रीनीट 2026 नंतर प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन करायचा विचार करताय तर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीमधून किती नीटमध्ये स्कोर यायला हवा, त्याचबरोबर तुमचा ऑल इंडिया रँक किती असेल जेणेकरून की तुम्हाला 100% जे आहे ते सीट अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो. त्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा, जो काय डाटा मी शेअर करत आहे तो एक्सपेक्टेड नीट कट ऑफ आहे. ही गोष्ट तुम्हाला आठवण ठेवणे, मी जेवढा स्कोर तुमच्याबरोबर शेअर करतोय त्याच्यापेक्षा तुमचे 10-20 मार्क कमी असतील किंवा तुम्ही फक्त क्वालिफाय असाल तरी काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करा, जेणेकरून की तुमचं कुठल्याही प्रकारे वार्षिक नुकसान होणार नाहीये. आता हा कट ऑफ आपण कसा कॅल्क्युलेट केलाय, तर आता जो नीट एक्झाम झाला त्याच्या पेपरचा डिफिकल्टी लेवल कसा होता तो 2025 सोबत मॅच केलाय. त्याचबरोबर 2025 ला किती नीट स्कोर ऑल इंडिया रँक क्लोजिंग कट ऑफ होता, त्याचबरोबर 2025 चे सीट मॅट्रिक कसं होतं, या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण एक एक्सपेक्टेड कट ऑफ काढलाय प्रायव्हेट कॉलेजचा आणि तो मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. आता सगळ्यात अगोदर जर आपण एससी कॅटेगरीचा विचार केला तर एससी कॅटेगरी मधून 1,79,421 एवढ्या ऑल इंडिया रँक पर्यंत तुम्हाला सीट अलॉटमेंट होऊ शकतं. म्हणजे ओव्हरऑल 1,80,000 जर तुमचा ऑल इंडिया रँक येत असेल तर तुम्हाला 100% जे आहे ते प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट मध्ये कोणतं ना कोणतं एमबीबीएस कॉलेज महाराष्ट्र स्टेटमध्ये एससी कॅटेगरी मधून थर्ड राऊंड पर्यंत अलॉटमेंट होऊन जाणार आहे. स्कोरचा विचार केला तर एवढ्या ऑल इंडिया रँक तुम्ही 410 ते 420 एवढा तुमचा नीट स्कोर एक्सपेक्ट करू शकता 2026 मध्ये. आता हा जो स्कोर आहे तो लास्ट इयरचा नाहीये, हा या ऑल इंडिया रँक नुसार मी हा स्कोर या ठिकाणी एक्सपेक्टेड तयार केला आहे आणि हा जो ऑल इंडिया रँक आहे तो लास्ट इयरच्या क्लोजिंग ऍडमिशन झालेल्या विद्यार्थ्याचा तुम्हाला एससी कॅटेगरी मधून ऑल इंडिया रँक बघायला भेटेल. फक्त वेदांता पालघर हे कॉलेज आम्ही या ठिकाणी स्किप केलेलं आहे. आता जर आपण एसटी कॅटेगरीचा विचार केला तर एसटी कॅटेगरी मधून जवळपास 3,83,069 एवढा ऑल इंडिया रँक 320 ते 330 मार्कापर्यंत तुम्हाला सीट अलॉटमेंट होऊ शकतं. फीजे कॅटेगरीचा विचार केला तर 1,07,414 ऑल इंडिया रँक 455 ते 465 पर्यंत तुम्हाला सीट अलॉटमेंट होऊन जाईल. एनटीबी कॅटेगरीचा विचार केला 1,46,953 ऑल इंडिया रँक 430 ते 440 एवढा तुम्ही एक्सपेक्टेड कट ऑफ घेऊन चलू शकतात. मी परत सांगतोय, जर एमबीबीएसच्या जागा वाढल्या मग त्या सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये एम्स कॉलेज असो, जिपमर कॉलेज असो किंवा 15% असो किंवा राज्यामध्ये जर नवीन जीएमसी तयार झाले आणि तिथे जर सीट वाढल्या किंवा काउन्सिलिंग मध्ये काही नवीन रूल जर लागू झाला सीट अलॉटमेंटसाठी तर त्या कंडिशन मध्ये हा कट ऑफ वरी पण जाऊ शकतो किंवा हा कट ऑफ जो आहे तो कॅटेगरीनुसार एकदम खाली पण येऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही नीट एक्झाम क्वालिफाय असाल तुम्ही काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करा आणि तुम्ही पहिल्या राऊंड पासून शेवटच्या राऊंड पर्यंत चॉईस फिलिंग करत राहा, जेणेकरून की कट ऑफ जरी कमी आला किंवा जास्त गेला तरी तुमचं कुठल्याही प्रकारे वार्षिक नुकसान होणार नाहीये. आता जर आपण एनटीबी कॅटेगरीचा विचार करतोय 1,46,953 ऑल इंडिया रँक 430 ते 440 एवढा तुम्ही या ठिकाणी एक्सपेक्टेड नीट स्कोर घेऊन चलू शकतात. एनटीसी कॅटेगरी मधून 88,472 ऑल इंडिया रँक 470 ते 480 मार्कापर्यंत अलॉटमेंट होऊ शकतं. एनटीडी कॅटेगरी 85,544 या ठिकाणी तुम्हाला ऑल इंडिया रँक घेऊन चलणे 470 ते 480 तुम्ही एक्सपेक्टेड मार्क्स घेऊन चलू शकता 2026 चे रीनीट एक्झामचे. ओबीसी कॅटेगरी मधून 88,325 ऑल इंडिया रँक 470 ते 480 एक्सपेक्टेड कट ऑफ. एसीबीसी कॅटेगरी मधून 88,328 ऑल इंडिया रँक 470 ते 472 एवढ्या मार्क पर्यंत तुम्हाला सीट अलॉटमेंट होऊ शकतं. ओपन कॅटेगरी मधून 87,780 ऑल इंडिया रँक आणि 470 ते 480 एवढा तुम्ही एक्सपेक्टेड कट ऑफ या ठिकाणी घेऊन चलू शकतात. आयक्यू कोट्याचा जर आपण विचार केला तर इथं कुठल्याही प्रकारे तुम्हाला असं पर्टिक्युलर एवढा स्कोर पाहिजे असं काही नाहीये. आयक्यू कोट्यामधून लास्ट इयर जवळपास 9,90,739 एवढे ऑल इंडिया रँक सीट अलॉटमेंट झालं होतं आणि 150 ते 160 मार्क जरी तुमचे नीट एक्झाम मध्ये असतील तरी तुम्हाला आयक्यू कोट्यामधून राज्यामध्ये कोणतं ना कोणतं प्रायव्हेट कॉलेज 100% मिळून जाईल. आयक्यू कोट्यामधून ओपन कॅटेगरीची जेवढी फीस असते त्या 3 पटीनं जास्त फीस तुम्हाला द्यावी लागते. त्याचबरोबर एनआरआय कोटा असतो, एनआरआय कोट्यामधून तुम्हाला 5 पटीने जास्त फीस द्यावी लागते आणि एनआरआय कोट्यामधून तुम्ही फक्त नीट क्वालिफाय असाल तरी तुम्हाला 100% कुठे ना कुठे एमबीबीएस कॉलेज मिळून जातंय. मी परत सांगतोय, हा एक्सपेक्टेड कट ऑफ होता, त्याच्यामुळे तुमचा स्कोर कमी असेल तरी तुम्ही काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करा, तुमचं कुठल्याही प्रकारे नुकसान होणार नाहीये आणि तुम्ही यामध्ये 5 ते 10 मार्क प्लस मायनस घेऊन चलू शकतात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जुडून राहा. त्याचबरोबर तुम्ही दिलेल्या व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता, तिथे तुमचा नीट स्कोर शेअर करा, तुमचे डाऊट शेअर करा, तुमचे फ्री मध्ये पण डाऊट सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल. त्याचबरोबर जर तुम्हाला डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू पेड काउन्सिलिंग जॉईन करणं असेल तर तुम्ही मेसेज टाका, आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग बद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू. आणि तुम्हाला जरी पीडीएफ हवी असेल किंवा येणारी प्रत्येक अपडेट एकदम सविस्तर मध्ये एक्सप्लेन करून हवी असेल तर आमचं एक व्हॉट्सअप चॅनल आहे, तुम्ही त्याला जॉईन करा. इथं आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये येणारी प्रत्येक पीडीएफ आणि जी काय अपडेट असेल ती अपडेट डेफिनेटली शेअर करू.